हाय मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आहे. इकडचा नजारा तुम्हाला दाखवण्यासाठी आज सकाळ सकाळ उठून तुम्हाला दाखवण्यासाठी व्ह्यूज बघा इकडचे सगळे कसे आहेत. हां बोला. आता हे दाखवलं, व्ह्यू दाखवलं तुम्हाला. आता इथनं तुम्हाला आम्ही बीच दाखवतो. बीच दाखवल्यानंतर मग तिथनं फिश मार्केटला जाणार आहे. फिश मार्केटचा बी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हां दिव्या घरचा बीच दाखवतो आणि मग मार्केट, मच्छी मार्केट काय आहे ते तुम्हाला पुढचं अपडेट देतच राहील. हां ओके. झाडाच्या झाडावर चढायला लागलेत. अरे का दादा नारळाच्या झाडावर. बघा महिन्याचं कष्टाचं काम आहे भरपूर हे बघा. आणि भरपूर उंच झाड आहे बघा हे. हा बघा तुम्हाला दाखवतो बघा. हे इकडनं बघा बघा हे बघा केवढं मोठं झाड आहे. दादा बघा किती उंचावरनं गेलेत. हा बघा किती उंचावर, भरपूर उंचावर चढले ते. बघा नारळ सोडली बघा नारळ बघा. बघा हे दादा रशीने खाली नारळ सोडतात. बघा हे दादा आता उतरायला लागलेत खाली. बघा केवढं लांब आहे. बघा हे झूम करून बघा तुम्हाला दाखवता बघा खाली उतरते बघा. बघा त्यांच्या मांडीवर किती प्रेशर पडतं, कापसावर बघा किती प्रेशर पडते बघा. हा बघा लय मेहनतीचं काम आहे. ह्यांचं कष्ट लय करते ते. चढायचं काय हे नाही. हे बघा एवढ्या उंचावर चढलेत बघा. ते केवढं मोठं झाड आहे बघा हे. बघा हे दादा बघा खाली. बघा मित्रांनो बघा नारळाच्या झाडावर चढून किती खाली आलेत. ते म्हणजे वरती झाडावरनं चढलेत ते. उतरले बघा. विनायक दत्ता नेमाने हे आमचे अमोल माणिक चालले आता बघा बीचला.
आता बीचवरून तुम्हाला तिकडचा व्ह्यूज दाखवतो. आता स्टॉप करा. पांडुरंग काली मंदिर आहे. हां, पांडुरंग का मंदिर आहे बघा इथं. छान मंदिर आहे एकदम. हां हां, बघा मस्त आहे ना. बघा हे पाण्याचं. लोक विचार इथं आपल्याला नाश्ता करायचा आहे. हॉटेल हॉटेल घ्या. हो, बघा इथं नाश्ता करणार आहे आम्ही येताना. बघा हे नाश्त्याला आलोय बघा ह्या इथं. नाश्त्याचा म्हणा नाश्त्याला गेलो ते दादा म्हणले आम्ही आत्ता आलोय. मग तोवर बीचचा नजारा घेऊ आपण. आता बीचचा नजारा घेऊ. बीचवरनं बघू, बीच बघू. तोवर नाश्ता होतोय तो आपला. बघा ही आता सगळी एंट्री हां इथपर्यंत आपलं हॉटेलचं. हां आणि त्याच्यापर्यंत लगे बीच आहे. हां. आता बीचवर जायचं, बघायचं. मालक म्हणतात नाश्ता नाही आहे, तर नाही. फिरून होईल आपल्या नाश्त्याचं. बनवायला लागलेलं आहे त्यांना. बनवायला होणार आहे. आता लागले ते. आता 1 मिनिट बीच आहे. 1 मिनिट बीच आहे. बघा आता 1 मिनिटावर ब्रिज येणार आहे. आपण गाडी डायरेक्ट आतमध्ये घेऊन जाणार हां, हां. बीचवरती. हां आणि शेट चालत गेलं तर लांब पडेल. नाही म्हणून जरा नाही नाही, थोडंसं गाडी बीचवर द्यायची आपल्याला. गाडी बीचवर घेऊन चालले त्यासाठी. बघा हे नाही बीचवर चाललंय आता. बघा हे इथं सगळं हे चालू आहे. बघा इथं दुकान आहे. बघा बीच. वाव. हां हां, बघा 1 नंबर सीन. 1 नंबर. ज्या मासा तुम्ही. चला हळूहळू घ्या. बघा आता बीचवर पोचलेलो आहे. इकडचा तर नजारा 1 नंबर आहे बघण्यासारखा एकदम. याला इथं गाडी पुढे येईल ना पाण्यामध्ये. वा. आता काय करा तुम्ही. बघा इथं उंट बिंट आहेत बघा. गाडी कुठे लावायची. बघा उंट बिंट आहेत. तुम्ही जरा शूटिंग करा. आपण गाडीवर थोडं शूटिंग करू. बघा हे बघा इथं सगळं एकदम गाडी बिडी हे ना. हे लोक घ्या. हो घेतले. समोरचा नजारा. त्या बोटी बघा तिकडं. आता गाडी कुठे लावायची. गाडी कुठे लावायची. नाही नाही, अरे शूटिंग करायची म्हणून आणली इकडे गाडी. आव तुम्ही या. आवे आओ. बघा निसर्ग 1 नंबर आहे. 1 नंबर. मला वाटलं नव्हतं एवढं छान असेल, लेकिन खरंच छान आहे. बघा मित्रांनो, बोट बघा. बोट मागं बघा ते कसं पळवते बघा. बोट ते मागं कसं चाललंय बघा. 1 नंबर छान. बघा किती लांब गेले ते. खूपच लांब गेले. चांगलं आहे बघा. जरा आज शनिवार रविवार नाही म्हणून गर्दी नाही आहे.
आता इथं सगळे अख्खी गर्दी जाम पूर्ण असते इथं भरून. बघा किती लांब गेली बघा बोट. हां हे पाणी बघा ना, पाणी बघा ना कसं लाटा येतात बघा. लाटा बघा कशा एकदम मस्त यायला लागल्यात. हां बघा लाटा बघा कसे येतात. छान एकदम मस्त वेगळे पाणी, एकदम साफ सुथरं पाणी आहे. असं काही काळं पाणी नाही, एकदम निळं निळं पाणी आहे एकदम. बघा पुढं जाऊन पुढं बी बघू आपण. पुढं बी एक आहे तिथं बी बोटी बिटी आहेत. तिथं बी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हाय बच्चा पार्टी, कैसे है भाई? मित्रांनो आता बीचवर पोहोचलेलो आहे आम्ही. बीचचा तर तुम्हाला नजारा दाखवला. आता इथनं बघा, आता ते सिरप हे बघा, तिथं बोटी दिसतात बघा. बघा दिसतात का बघा तुम्हाला. आणि तिकडं आम्ही मासेला जाणार आहे. मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो तिथं कंटिन्यू. बघा सगळ्यात गोष्ट मी शोधत होतो ते झाड, की आमसूलचं झाड. म्हणजे आमसूल मी फक्त ह्याच्यामध्येच बघितले, रिअल नाही झाड बघितलं. त्याच्या मला इच्छा होती तुम्हाला ते दाखवतो. मला ते बघा हे आमसूलचं झाड बघा, हे केवढं आहे बघा. हे इथं तर मला एकच झाड दिसलं आमसूलचं झाड एवढं ह्याच्यात. आता काय आले नाहीत आमसूलची झाडं बिडं काय आलेले नाहीत. लेकिन हे झाड मी बघितलं आलेच बघा. त्या तिथं बघा, बघा तिथं लय बारीक आहे ती, लेकिन दिसायला नाही ती. बघा तिकडं बघा त्या तिथं एकच दिसतंय ते आमसूल त्याच्यामध्ये. इथं तर बाकी कुठं दिसायला नाही आमसूल. लेकिन आज पहिल्यांदा रिअलमध्ये आमसूलचं झाड दाखवलं. आणि सगळं श्रेय जातं ते आमच्या अमोल शेठला जातं. कारण की अमोल शेठने आम्हाला हे केलं. सगळं खर्च त्यांनी उचलला आहे आमचा आज. कारण की इथं रूमचा खर्च, खाण्याचा खर्च. इथं ते मॅनेजर होते आधी मॅनेजर होते. मॅनेजर आम्हाला बोलावलं होतं, लेकिन आता आम्हाला त्यांनी दाखवलं इकडं सगळं एकदम परिसर. हे ते बीच दाखवलं, हे दाखवलं. आता नाश्त्याला चाललोय आम्ही. हां नाश्ता तुम्हाला दाखवतो तिथं गेलो. बोला बघा हे फणसाचं झाड आहे. सगळ्यात ह्याच्यामध्ये मोठं झाड आहे बघा. फणसं आलेले तुम्हाला दाखवायचं बघा व्हिडिओ. केवढे मोठे मोठे बघा. म्हणजे मीडियम साईजचे आहेत. आता याच्यापेक्षा मोठे होतात. 15-15, 20-20 किलोचे एक फणस होतं त्याच्यात. इथं एवढे मोठे होतात. लांबीला चांगलं लांबसर एकदम येतात ते. केळी सगळी उतरवली का? हा केळी आलेत नाही का? एडलिंबूचं झाड आहे. आता तुम्हाला सुपारीचं एकदम सेपरेट झाड दाखवता. या इकडं, या इथं या. शेंदोळीचं झाड बघा. सुपारीचं झाड आहे. शेंदोळी नाही, सुपारी. शेंदोळी नाही, सुपारी. ते पिकलेले जे हिरवे दिसतात कच्चे आहेत ते. काय मध्ये उतारले ते सुपारी. बघा आनंद घेतोय बघा. आनंद घेतोय रत्नागिरीचा. बघा हे एवढं पडले काय माहिती नाही, लेकिन ह्याला काय म्हणतात तुम्ही बघा, कमेंट करून सांगा जरा. म्हणजे आम्हाला बी कळलं हे काय काय नाही. काजूचा काय माहिती नाही आम्हाला पण. लेकिन बघा हे लय पडलंय इथं. हा बघा हे जास्त पडून लय पडलंय. हे काय आम्हाला वाटतं काजूची फळ आहेत म्हणतात आमचे मित्र. लेकिन आम्हाला जरा थोडं विचार पडलाय काय आहे कसलं आहे. बघा केवढं मोठं आहे हे बघा. हा बघा एवढं मोठं आहे, लांबपर्यंत आहे असं. बघा इथं नारळाची, सुपारीची आणि हे फणसाची. बघा सगळं. हा हे पाणी हौद
बघा हे बाहुडी बघा यांची इकडे हे हिर बघा कशी आहे बघा चौकण्याकडे जुन्या काळाचे एकदम जुन्या काळाची हिर आहे बघा हो केवढा हां एक मिनटं बघा नारळ बघा केवढा मोठा आहे झूम करून दाखव केवढा नारळ आहे तो. हा बघा नारळ केवढा मोठा आहे हां बघा नारळ बघा केवढा मोठा आहे आता तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही लेकिन हे लय प्रकार मोठा नारळ आहे बघा हे हा बघा हे हा सिटिंग चालू आहे कसं नाव आवाज येते. हा बघा हे बघा फणसाची झाडं बघा फणसाला आले नाही फणस बघा हे केळीची बघा बाग आहेत सुपारी आहेत भरपूर झाड आहेत एकदम चांगले लांब लांब उंच आहेत एकदम हे हा बघा हे फणसाचं झाड बघा बघा हे अमोल आहे ते तुम्हाला ह्याचं सुपारीचं झाड दाखवते बघा हे बघा हे सुपारीचं झाड आहे बघा झाड बघा केवढं मोठं आहे बघा हा बघा हे बघा हे अमोल आहेत त्यांनी बघा सुपारीचं बघा हे बघा सुपारी बघा सुपारी हे तयार झाले सुपारी आहे. तयार झालेली सुपारी आहे बघा हे सुपारी आहेत आता याला फणस हो, लागलेली आहे. फणसाची झाडे बघा बारके बारके फणसाचे झाड बघा दिसतात का बघा तुम्हाला दाखवतो झूम करून बघा हे फणस बघा आणि हे इकडे या. बघा हे फणसाचे बघा बघा हे फणसाचं झाड आहे आणि कोकणातील गावाला हे फणसाचं झाड आहे ही कोकणी कोकणी केळी बघा हे अमोल शेठ बघा कोकणी केळी दाखवतात बघा हे झाड आहे ना. बघा हे कोकणी झाड आणि हे तेवढीच केळी असते बघा हे छोटी. बारकी आपल्या अंग तेवढीच केळी असते बघा ती. बघा ती केळी आता झालेली आहे. आता ती पिका तो गड काढला ना बघा हे तो पिकणार. बघा हे अंग तेवढीच केळी असते बघा ती. अंगठी एवढीच केळी लेकिन आम्ही खाल्ली केळी हा, pure छान ना. होत बघा नारळ काढलेली बघा घेऊन चालेल बघा दादा हे बघा. हो नारळ उतरून हे केलंय बघा हे. बघा दादा चालले ते बघा केवढं मोठं आहे बघा हे भरपूर मोठे आहे ते बेट नारळाचे केळीचे वापस सुपारीचे फणसाचं आहे बघा केळीची फणसाची सुपारीची फणसाची बघा सुपारीची हे ते बघा एवढं आहे सुपारी बघा सुपारी हे दाखवते अमोल आणि फणसाची बघा नारळाची एकदम बारके झाडे लेकिन लांबीला लय लांब आहेत एकदम लांबीला नारळाचं त्यामध्ये बघा इथं बघा ह्या बाजूला बघा बघा ह्या बाजूला बघा सुपारीचं बघा केवढं मोठं झाड आहे बघा ते सुपारीचं बघा केवढं मोठं आहे बघा सुपारीचं झाड हा बघा केवढं मोठं आहे हा बघा बघा एवढं लांब आहे एकदम मस्त पहिल्यांदा व्हिडिओ काढतोय आम्ही पहिल्यांदाच रत्नागिरीला आलो असं तिसऱ्यांदा आलेलो आहे लेकिन पहिल्यांदाच आम्ही व्हिडिओ काढतोय बघा व्हिडिओ जेवढा होईल तेवढं आम्हाला सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओला सपोर्ट करा शेअर करा हां काय असं कमेंटमध्ये आम्हाला सांगा ओके बघा गाऊन पहिल्यांदा खातोय कोकणीचे स्पेशालिस्ट आता खाऊन बघा खूपच छान खरंच छान आहे आता ह्यांना सांगा विनायकांना विचारा बरं कसं आहे काय छान आहे. नेमान्यांना बघा दत्ता शेठ बघा कसं सुंदर आहे सुंदर. स्पेशल कोकणीचा घावन स्पेशल घावन म्हणतो ना आपण फक्त आपल्या कोकणीमध्येच भेटतं कोकणला स्पेशल बघा घावन बघा